नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. सरकारने डीए वाढवल्यानंतर आता या कर्मचाऱ्यांच्या पगारात केली 17% वाढ. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. भारतीय निवडणूक आयोग आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मतदारांना खुश करण्यासाठी आता विविध निर्णय घेतले जात आहेत. गेल्या काही दिवसापासून सरकारने कामाचा सपाटा सुरू केला आहे. मंत्रालयातील ज्या फाईली गेल्या काही वर्षापासून धूळ खात पडलेल्या होत्या, आता त्या देखील पुढे सरकलेल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच काही दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलेला होता. यामध्ये आता 4% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून आता ही वाढ जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. विशेष म्हणजे रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात जो पगार मिळेल त्यासोबत दिला जाणार आहे. हा लाभ जानेवारी महिन्यापासून लागू होणार असल्याने जानेवारी आणि फरवरी या 2 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देखील आता सदर कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. याशिवाय महागाई भत्ता 50% झाल्यामुळे घरभाडे भत्ता सुधारित करण्याचे प्रावधान सरकारने घेतलेले आहे. यामुळे आता घरभाडे भत्ता देखील 1% पासून ते 3% पर्यंत वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यामुळे आता सरकारने LICमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये सुद्धा आता 17% वाढ करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. यामुळे आता LICच्या 1 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून 30,000 पेन्शनधारकांना देखील या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे ऑगस्ट 2023 पासून पगारवाढ लागू असणार आहे. सदर कर्मचाऱ्यांना पगारामधील फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे आणि यासाठी वार्षिक 4,000 करोड रुपयाचा अतिरिक्त खर्च आता शासनाला करावा लागणार आहे. निश्चितच या निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळेल अशी आशा आता व्यक्त होत आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.